दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो, होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली, होम मिनिस्टर. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर. वहिनी उघडताना जा. होम मिनिस्टर. रोज वसुलीचं देणार. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नागरी निवारा परिषद गोरेगाव या ठिकाणी आपण आलेले आहोत. गोरेगाव दिंडोशी हा परिसर आणि इथल्या सुनबाई आहेत स्मिता खंडेराव आणि सासूबाई आहेत अनिता खंडेराव. कोणत्याही परिस्थितीत माझ्या सुनेचा स्वभाव एकदम शांत आहे. कोणत्याही कामात सासूबाईंचा स्पीड सुपर फास्ट. आजची पिढी बचतीकडे थोडं दुर्लक्ष करते. अहो सासूबाई उलट बचतीचा गुरुमंत्र हा नव्या पिढीचाच. सुनाने घरच्या कामात जरा फास्ट असावं. कामं नेहमीचीच, जरा शरीर सांभाळून कामं करावी. सुनबाई सांभाळा तुमचा फेटा. पैठणी मी जिंकल्यावर मिठाई घेऊनच भेटा. मिठाईने करेन सर्वांचं तोंड गोड. पैठणी आणि सुनेचा एकदम मजबूत जोड. पैठणी सासूचीच. पैठणी ही सुनेचीच. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत होतं. धन्यवाद. किती छान. एक अक्षर देतो उखाणा घ्यायचा. ग गोरेगाव मध्ये. गुलाबाच्या फुलाचा वास काही समजत नाही. बर. राजेश रावांचं नाव घेते, शब्द काही सुचत नाही. अरे वा, अभिनंदन. आई तुम्ही कोणताही उखाणा घ्या चालेल. आता सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं. आनंदरावचं नाव घेते होम मिनिस्टरचं. मी अडवलं. आढळलं. द्या ओळख करून द्या सगळे. सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. मिस्टर, नमस्कार. बाजी, नमस्कार. बाचा, नमस्कार. ननंद, हे आमचे सगळे सोसायटी परिवार. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 आई तुम्ही सांगा कधीपासून गोरेगावात राहताय? 13 वर्ष झाले. 13 वर्ष. आधी कुठे होता? जू जू गोलीवाडा. बाबा तुम्ही तुमचं सगळं लहानपण कुठलं? रेवदंडा अलिबाग. रेवदंडा. कोळीवाडा. आणि मग मुंबईत तुम्ही कधी आले? 64. आणि कुठे नोकरी केली इकडे आल्यावर? इंडियन नेव्ही. आणि काय काय काम करत होता तेव्हा? क्लेरिकल. बरं, तुम्ही काय करायचा? मी घरीच. तुम्ही घरी. सून काय करते? जॉब. आणि तुम्हाला हे कुठे भेटले? आम्ही एकत्र एका ज्वेलरी कंपनीमध्ये होतो कामाला. बर. कलिक समजू शकता. अच्छा. म्हणजे पण डिपार्टमेंट वेगळं. आणि मग विचारलं कोणी कोणाला? कसं बोललं तू विचारलं नाहीच. विचारलंच नाही नाही अजून? बस असं काही एकदम ऑफिशियली प्रपोज असं नाही. नाही. मग ते बागेत वगैरे धावत नाही गेला हातात? नाही नाही असं काही नाही. नाही. अरे कॉलनी वरती नाही तिथेच भेटलो फक्त. आम्ही भेटलेलो तिथे. पण अरे तुम्ही धावत जातात असं? नाही नाही असं आम्ही धावत नव्हतो गेलो. वा. आई काय म्हणायचंय तुम्हाला आता सुनेच्या स्वभावाबद्दल सांग. शांत, समजदार. समजदार आहे. कसं काय एवढा समजूतदारपणा तुमच्याकडे? हा? आहे समजदार आता आहे. तर दोघेही म्हणतायत सासू आणि सासरे बुवा की सून एकदम चांगली आहे म्हणून. पण सून काही म्हणत नाही सासूबाई चांगल्या आहेत. काय हा? त्या अगदी माझ्या आईसारख्या आहेत. मम्मी सारख्या एकदम. असं म्हटलं की प्रश्नच संपतो. हो. हा, हे हल्लीच्या सुनांना कळलंय काय वाक्य बोलल्याने सासूला बरं वाटतं. होय ना? म्हणून समजूतदार आहे ना. समजूतदार. हो. प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. तुमच्या दोघींमध्ये कोणता गुण कॉमन आहे असं सासूबाईंना वाटतं? स्वयंपाक. चुकलं. काय हो? समजदारपणा. समजदारपणा आणि शांत स्वभाव. शांत स्वभाव. हो की नाही? चला एक गुण गेला तुमचा. आता तुम्ही सांगा. दुसरा प्रश्न आहे सासूबाईंचा आवडता मासा कोणता? घोळ. घोळ मासा. मला वाटलं घालतात की काय घोळ. पण हो की तिला नाही? आवडत नाही ना गो. नाही मी नाही घाल. खात नाही. घालता ना? हो खाऊ घालते. नाही नाही घोळ घालता की नाही? नाही नाही घोळ नाही घालत. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. सासूबाई मला सांगा सुनेने तयार केलेले कोणते रेकॉर्ड्स पास करत
तुमच्या मुलानं सुनेला पास केलं, समजदारपणा. चुकलं काय हो? ज्वेलरी जे होतं गोल्डचे लाईक रिंग्स इयरिंग हा, वगैरे हे हा. सगळे हे काय केले? ते माझ्या डिपार्टमेंट मधून त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये ते फायनल प्रोडक्ट जायचे तर त्यामुळे ते ते फायनल करायचे. हो. तुम्हाला पुढचा प्रश्न, सुनेला कोणत्या फील्ड मध्ये करिअर करायचा म्हणजे विचार होता, इच्छा होती? विमा विमानात इन्शुरन्स मध्ये. नाही, आर्किटेक्ट. आर्किटेक्ट बनायचं होतं. पुढचा प्रश्न सासरी बुवांसाठी, कुलाबा कोळीवाड्याच्या कोणत्या सणाला तोड नाही, म्हणजे माहेरचा असा कोणत्या सणाला तोड नाही असं तुमच्या पत्नीला वाटतं? होळी. होळी. मग जाता की नाही कधी आता? हो. जातो कधी. हा, होळीला जाता? जरा सुनेला घेऊन जा या वेळेला. हा. पुढचा प्रश्न मुलासाठी, तुमची कोणती सवय समस्त पतिदेवांना फायद्याची ठरेल असं तुमच्या पत्नीला वाटतं? चूक झाली तर चूक समजून घेणं. चूक, हीच चूक केली तुम्ही. काय उपयोग आहे, काय सांगा? स्वस्तात समोरच्याला पटवणं. म्हणजे स्वस्तात समोरच्याला पटवणं म्हणजे कोणतंही गिफ्ट न न देता. समजूत काढणं. बरोबर ना? ही फायद्याचीच आहे. मलाही द्या ना ही टेक्निक, मला खूप उपयोगाला पडेल. हा, हे बघ कुठून शिकला ते? नाही वाटलं नाही असं एकदम, म्हणजे त्यावेळी काय जास्त घेतलं नाही, आता देतोय. आता घेतो. नमस्कार. नमस्कार. नागरी निवारा परिषद या ठिकाणी मी आहे यावर विश्वासच बसू शकत नाही, कारण या ठिकाणी असलेल्या समस्त वैदींचा आवाज इतका लहान असूच शकत नाही. आणि दुपारच्या वेळेला जर या शांत उभ्या असतील याचा अर्थ या दुपारच्या वेळेत थोड्याशा काय असं मी म्हटलेलं नाही, या म्हणताय थोड्याशा अशा मंत्रमुग्ध होऊन असं मला म्हणायचं होतं, पण तेवढ्यात यांनीच काहीतरी असं म्हटलं. बरं, सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी ननन. नमस्कार. भाची. नमस्कार. सगळं बिल्डिंग परिवार. नमस्कार. सगळी सोसायटी म्हणजे? हो, सगळी आणि सोसायटी. इकडे आणि एक आहे बहीण आहे. बहीण कुठे? ताई आहेत. साधारणतः कुठल्या विषयावरून वाद घालू शकतात या सगळ्या? मोलकरीण. मोलकरीण या विषयावरती चर्चा रंगू शकते. हो हो. काय हो? तुमचं काय म्हणणं? हो. चला, मग माझा आजचा विषय आहे, घरी काम करणाऱ्या ज्यांना आपण मोलकरीण म्हणतो त्यांच्यावरती जास्त लक्ष ठेवणं योग्य की अयोग्य? योग्य. योग्य. जरासं लक्ष वगैरे ठेवलं तर जरा स्वच्छता वगैरे चांगली होते ना. बर, तुमचं काय म्हणणं आहे? अयोग्य. अयोग्य का? कारण की आता जशी मी मी सर्व्हिस करते, तर माझी आता घरची कामं तीच करणार आहे सगळं, म्हणजे जी धुनी भांडी वगैरे आहे ती. तर आपण जास्त तिच्या मागे लागलो तर ती आणि सोडून गेली काम, मग दुसरी मिळणं खूप कठीण आहे. त्यापेक्षा तिला थोडंसं कमी तिच्या मागे काम करत असते तसंच तुम्ही आम्ही कुठेतरी काम करतो. मग अशा वेळेला त्यांनी तुमच्याकडे इतकं लक्ष ठेवलं त्या ऑफिसमधल्यांनी तर तेही त्रासाचं होतं. हा, म्हणजे कमी ठेवायला पाहिजे. हो, थोडं कमी लक्ष द्यायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आईसारखं की बाबा स्वच्छता वगैरे असेल, बस बाकी काय नाही, स्वच्छता राहिली. बाजूने बोलतोय. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष. तुम्ही काय जादू नाही केली वाटतं? बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? लक्ष ठेवणं योग्य आहे. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंफार ठेवायला हवं. थोडं की फार? अगदी थोडंफार. जास्त ठेवलं तर परत लक्ष वगैरे काय असं बघत बसायचं? नाही, तसं बघत बसणार नाही आपण. असं नाही करते ना, करू दे. जर चुकलं तर आपण सांगायचं नाही बाबा हे जरा व्यवस्थित वाटत नाही, जरा इथे जरा अजून चांगलं आहे आणि सांगावं त्यांना. हा, त्यांना ते पण माणूसच असतात ना, त्यांना पण भावना, जर आपण त्यांना दुखवलं तर ते आम्हालाच करावं लागेल ना परत. म्हणून चांगलं वागायचं, म्हणजे आपल्या सोयीने चांगलं वागायचं नाही. पण जास्त लक्ष ठेवणं योग्य की अयोग्य? अयोग्य. काय हो? अयोग्य. खरंच बोलतायत तुमच्या बाजूने. इकडची सगळ्यात सुना आहे. थांबा, इकडच्या टीमला विचारतो. काय हो, ठेवायला पाहिजे लक्ष?
ठेवलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं? हा, ठेवलं पाहिजे. बरं, तुमचं काय म्हणणं? ठेवायला पाहिजे. कटकट म्हणजे तुम्ही करता तशी नाही, दुसरे तशी नाही करायची. म्हणजे कटकट कशी करतात तुम्ही सांगू शकाल? कटकट करणं म्हणजे काय? म्हणजे जास्त बोलायचं नाही त्यांच्याकडे, असं बोलायचं नाही. बरोबर बरोबर. काय डाग राहिला, हे इथेच काय झालं, बरं. असं नाही. मग तुम्ही काय करता असं? मी नाही करत कटकट, मी सांभाळून घेते. मी अयोग्य बोलली ना. अच्छा अच्छा, तुम्ही सांभाळून घेता. पण कटकट करणे म्हणजे काय मला माहित नाही, म्हणून सांगा ना. सतत एकाच्या मागे लागून सतत एकाच्या मागे लागून त्रास देणं म्हणजे कर 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 करत राहायचं कुणाला असं. त्याला कटकट म्हणतात. तुम्हाला काय वाटते कटकट म्हणजे? कटकट म्हणजे पिरपिर, म्हणजे सतत. म्हणजे आई करते ती की बायको करते ती? आई तशी कटकट नाही करत, फक्त सांगते की बाबा. पण उत्तर एका शब्दात द्यायचंय. आई करते ती की बायको करते ती? बायको करते ती. चालेल ना. 2 मिनिटं काय आईच्या बाजूला बसले, तुम्ही कटकट वाटायला लागलात त्यांना. या गप्पा मस्ती मजा सुरूच राहते. मला असं वाटतं की हे बोलणं हे जास्त महत्वाचं आहे. आज नकळत भर दुपारी इथे आल्यानंतर हे चेहरे इतके प्रसन्न अचानक झाले, कारण कुठेतरी गप्पा आणि त्याचबरोबर मन मोकळं होऊ शकलं. पण आत्ता ज्या विषयावरून आपण चर्चा केली, आता ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतंय त्यांनी सासूबाई, आणि ज्यांना सूनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सूनबाई असं लिहायचं आहे कागदावर. सगळ्यांची मतं या ठिकाणी आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. तुमच्या कुटुंबाच्या गाडीचं इंजिन कोण, म्हणजे या घराच्या कुटुंबाचं इंजिन कोण आहे? सासूबाई की सूनबाई? सगळे सासू म्हणतायत, पण सासरेबुवा सून म्हणतायत. कठीण प्रसंगी या दोघींपैकी संयम कोण राखू शकतं? सून. 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून. 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत 6. त्यामुळे हा गुण कोणाला नाही. दोघी संयम राखतात वाटतं. या दोघींपैकी कुणाच्या हाताला खूप छान चव आहे? पण तुमच्या जेवणाला मुलगा आणि नवरा दोघे कंटाळले. हे बाहेरचं ना काय? कारण आम्ही सासू खाल्लंय ना, तुम्ही नाही. का तुमच्या घरी करत नाही? अच्छा, म्हणजे या दोघींपैकी एकदम जाग्या झाल्या त्या पटकन. तसं नाही, म्हणजे सासूबाईंनी तुम्हाला काही ना काही करून दिलेलं आहे. सून बाहेर न जाणत असेल करते. लगेच खोटी बाजू घेऊ नका तुम्ही काहीतरी. पुढचा प्रश्न. मुलाची सुदृढ शरीरयष्टी कोणामुळे आहे, सासूबाई की सूनबाई? हे दोघे आपले जे काय, या दोघांच्या या फलकावरून मला खात्री आहे की या मुलीला अत्यंत सुख आणि समाधान देण्यासाठी सगळं घर सज्ज आहे. कारण सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळे जेव्हा सासू म्हणतायत तेव्हा या मुलीच्या पाठीमागे आपणच उभं राहायला पाहिजे. आणि बाबा अगदी तसेच उभे राहिले. वा वा, छान. हा, घाबरू नका. तेव्हा आता इथून पुढे ह्या दोघांना द्या काय ते सुदृढ शरीरयष्टीसाठी जे पाहिजे. आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं, सासू की सून? मग अंदाज व्यक्त करा. इथे म्हणतायत ह्या 6 जणी म्हणतायत सून. वा, इकडे काय एकी आहे बघा. ह्या तर काही जणी ज्या मैत्रिणी आहेत ना सासूबाईंच्या, त्यांना कधीतरी एवढं एवढं पाठवलंय सासूबाईंनी, त्यांच्या हाताला बोट चिकटलेत सासू असे. चर्चेचा विषय आजचा मोलकरीण हा होता की त्यांच्यावरती खूप बारीक लक्ष ठेवावं की नाही ठेवावं. आणि मग सगळ्यांनी आपली मतं दिलेली आहेत. सून गटाचे 2 गुण आहेत आणि सासू गटाचे 3 गुण. लक्ष ठेवलं पाहिजे म्हणतात. हो. बापरे. 3 सुना तुमचे किती झालेत? 7 8 सामना बरोबरीच आहे. तुमचे किती आहेत? 8 9
काय बरोबर दिले. 10 11 10 आणि 11. आधी मुलाचं की सासरे बुवांचं सांगा. सासरे बुवांचं. 10 आणि 11. 12 बोलले सासूबाईच्या बाजूने, लिहिलं सुनेच्या बाजूने. किती झाले? 12 11. त्यामुळे जिंकलेला गट आहे सून गट. दोन गट. अभिनंदन. हे 1200 रुपये आणि ही भेटवस्तू झी मराठी. थँक्यू. आणि आता आपण बघणार आहोत कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी त्यासाठी समोर एक चक्र आहे. 3 संधी आधी मिळणार, एकूण 10 संधी. आणि हे बघा, यामध्ये 1 पासून 20 पर्यंत वेगवेगळे अंक लिहिलेले आहेत. आपण प्रत्येक वेळेला ज्या क्षणी हे असं मारलेलं अचूक टार्गेट थांबणार तिकडे आपण गुण मोजायला सुरुवात करणार. आणि मला जास्त गुण मिळणार का? मधोमध 100 आहे. 10 संधी झाल्यानंतर गुणांची टोटल करणार आणि या दोघींपैकी ज्यांचे गुण जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या 1 2 3. आई सावकाश. व्हेरी गुड. काही नाही, 0 गुण. बाहेर. या 14 गुण. 10 3 3 गुण आहेत तुमचे. 14 तुमचे 10. आता थांबा, आता पहिली संधी सुनेला देते. 15. 10 आणि 15 25. होऊन जाऊ द्या 100. आई 20 60 मध्ये 100. 3 मध्ये लागला तर 100 आहे आई. 18 35 आणि 60. आणि आता बाहेर लागेल बोललो ना. 18 78 आई 20 6 20. आणि आता हा एक शेवटचा 98 आणि 41 मध्ये 100. आई 10 51. सेंचुरी पार करा बघूया. 16. अभिनंदन. आणि आता या खेळामध्ये साथ दिली मुलांनी. झी मराठीकडून ही तुम्हाला भेटवस्तू. तर बाबा, झी मराठीकडून ही तुम्हाला भेटवस्तू. आणि आजच्या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या आई म्हणजे सासूबाई. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं आणि लवकर बऱ्या व्हा अशी सदिच्छा. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिश वॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.